नमस्कार मंडळी. तर आज आहे श्रावणातला पहिला हा सण नागपंचमीचा. तर गावी कशा प्रकारे नागपंचमीचा सण साजरा करतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला पाहूयात. आणि नागपंचमीचा आता हा सण आम्ही आमच्याच अंगणामध्ये करतो, कारण की आमच्या अंगणामध्ये छोटी शंकराची पिंडी आणि नागदेवतेचा एक मूर्ती अशी आहे. तर आपण तिथेच पूजा करणार सर्व गावातल्या बायका मिळून. तर ते कशा प्रकारे करतात हे आपण पाहणार आहोत. तर नागपंचमी हा सण स्त्रिया आपल्या भावाच्या रक्षणासाठी करतात. आणि कोकणामध्ये ही प्रथा जेव्हा मुली लहान असतात तेव्हापासूनच हे व्रत करायची ती प्रथा चालू आहे. मी सुद्धा लहानापासूनच नागपंचमीची पूजा चालू केली आहे. तर आता आमची इथे नागपंचमीची पूजा झाली आहे. आणि आता आम्ही जी गोमेटेची वेल असते ती खास कर नागपंचमीच्या दिवशी देवाला अर्पण केली जाते. आमच्या इकडे या वेलीला गोमेटेची वेल बोलतात. तुमच्या इकडे काही वेगळं नाव असेल, पण नागपंचमीला ह्या वेलीचं मोठं महत्त्व असतं. तर आता आम्ही हे अर्पण करून देवाकडे गारानं घालत आहोत की आम्हाला सुखी ठेव, आमच्या भावाला सुद्धा सुखी ठेव, असं गारानं घालून आता आमची पूजा झाली आहे. आणि हे आहे आमच्या वीरगावच्या महिलांचं ग्रुप. आणि आम्ही आता मस्त धुमाकूळ घालणार आहोत. आणि कोकणातलं कोणताही सण असा जात नाही की त्याच्यामध्ये गावरान गाणे आणि बायकांचे हे गावरान गाण्यावरचं नाच होत नाही, असा एकही सण जात नाही. तर पाहूयात. सोडीली हरिजन राजानी
आता आमचं इथे नाचून झालंय आणि बायका पण खूप बायका दमल्या नाचून. पण खूप दमल्यात आणि आता इथे आमची चालू आहे मजा मस्ती. आलं बरोबर बघू दे. हो मग बघा बनवलं येईन दाखवायला. पापर पापर लता नवरा मग हो तुझ्याचा गटला करेवने लोटलास तिचं नाव नाही. नका घ्या तुम्ही. बोला बोला थांबा थांबा. तुझ्याचा गटला करेवने लोटला हर्षाचा नावरा हर्षाचे वाटला. हुशारी हाय आता गोविंद्याला नाही नाही नऊ तारखेला आहे. 9 तारखेला 9 तारखेला गौरीच्या रात्री वौसा करून इकडे येईन तेव्हा नाचू. मग जाऊ नको संध्याकाळी. हो. काय बोलताय शेजारी आई. हो 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 शिकेन नाचायला मी. आता आमची नागपंचमीची पूजा झाली आहे. आता प्रसादी वाटप चाललंय. आणि मेन म्हणजे ना गावाकडच्या प्रथा ह्या मुंबईच्या लोकांना माहित नाही. मग मी त्या लोकांना दाखवते असं. आणि आता सगळ्या जो तो मोठा झाला मुंबईला गेला त्यांना गावातलं काय होतं काय कळत नाही ना. हौशीने येतील मग सणाला. आशा नाही आल्या पण सणाला येतील. तर इथे आता आपला हा व्लॉग संपलाय आणि तुम्हाला व्लॉग आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला. थँक्यू.